एका आईची रडवून जाणारी हृदयस्पर्शी कथा. तिचा आत्मा आजही बाळासोबत राहतो. रात्रीचे 9 वाजलेले होते. महेशला त्याचं दुकान बंद करायचं होतं, पण तो वाट पाहत होता एका आईची. काय बरं तिचं नाव? महेशने कधी विचारलंच नाही. काही दिवसांपूर्वी महेशने एक दुकान सुरू केलं होतं. तसं ते जास्त मोठं नव्हतं, लहानच होतं. त्यात त्याने फक्त बेकरीचे पदार्थ आणि मिठाई ठेवली होती. त्या दिवशी त्याने दुकानाचं उद्घाटन केलं आणि पहिलंच गिऱ्हाईक एक बाई आली. तिच्या कडेवर एक लहान व गोंडस बाळ होतं. तिने दुधाची बाटली घेतली आणि महेशला म्हणाली, दादा, आता माझ्याकडे फक्त 10 रुपयेच आहेत. बाकीचे तुला उद्या दिले तर चालतील का? महेशने तिच्याकडे पाहिले. ती दिसायला खूप गरीब होती. कपाळावर कुंकू नव्हतं, गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. कदाचित तिचा नवरा जिवंत नसेल असा अंदाज महेशने लावला. साडीला तर अनेक ठिगळे लावलेली होती आणि कपाळावरून घामाचे थेंब वाहत होते. मग महेशची नजर त्या कडेवरील गोंडस निरागस बाळाकडे गेली. ते हसत होते. हसत असताना त्याचे 2 दात लुकलुकत होते. महेश त्या ताईला म्हणाला, ताई, काहीही हरकत नाही. तुम्ही उद्या पैसे दिले तरी चालतील. त्या बाईने महेशकडे पाहिलं आणि म्हणाली, उद्या मी नक्की पैसे देईन तुम्हाला. इथे जवळच राहते मी. समोर जी छोटी घरे आहेत ना, तिथे राहते मी. महेश म्हणाला, काय हरकत नाही ताई. मग ती तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी ती बाई आली आणि तिने पैसे महेशच्या हातात दिले. महेश ते पैसे तिला परत करत म्हणाला, ताई, पैसे घेणार नाही मी तुमच्याकडून. काल तुमच्या हातून माझी पहिली बोणी झाली आणि मला काल 1000 रुपयांचा फायदा झाला. हे ऐकून त्या बाईला देखील खूप आनंद झाला. ती म्हणाली, दादा, रात्री किती वाजेपर्यंत तुमचं दुकान उघडं असतं? महेश म्हणाला, तरी रात्री 8 वाजेपर्यंत असतं. मी दुकान बंद करतो ताई. हे ऐकून त्या बाईचा चेहरा उतरला. महेशने लगेच ओळखलं आणि त्याला विचारलं, काय झालं ताई? काय अडचण आहे का? ती बाई म्हणाली, दादा, मी या बाळासाठी आणि माझ्यासाठी दुसऱ्यांच्या घरी मोलमजुरी करते. रात्री 8:30 वाजतात मला घरी यायला, पण इथली सर्व दुकाने बंद झालेली असतात. माझ्या बाळाला तसंच उपाशीपोटी रडत रडत झोपावं लागतं. बोलता बोलता तिचे डोळे पाण्याने भरले. महेशला हे ऐकून खूप वाईट वाटले. मग तो म्हणाला, काही काळजी करू नका ताई. तुम्हाला दुधाची बाटली दिल्याशिवाय मी दुकान बंद करणार नाही. पण एक अट आहे. त्या बाईने डोळे पुसत विचारले, काय अट आहे? महेश म्हणाला, तुम्ही मला दुधाचे पैसे द्यायचे नाहीत. हे ऐकून त्या बाईला पुन्हा रडू आले. पण त्यावेळी तिच्या डोळ्यातील अश्रू दुःखाचे नसून आनंदाचे होते. आज तिला माणसाच्या रूपात देव भेटल्यासारखे वाटत होते. त्या दिवसापासून ती बाई रोज रात्री त्या दुकानात यायची आणि दुधाची बाटली घेऊन जायची. असे करता करता 6 महिने उलटून गेले. पण रोजच्या काबाड कष्टाने ती आजारी पडत होती. हळूहळू तिचे शरीर काम देत नव्हते. असेच एका दिवशी महेश तिची वाट पाहत होता. रात्रीचे 9:30 वाजले. इतक्यात ती बाई महेशच्या दुकानात आली. महेशने लगेच फ्रीजमधील दुधाची बाटली काढून तिला दिली. आज तिचा चेहरा खूपच निर्जीव वाटत होता. महेशने फ्रीजचे दार बंद करत त्या बाईला म्हटले, ताई, आज खूपच उशीर झाला यायला तुम्हाला. आणि फ्रीजचे दार बंद करून त्याने समोर पाहिले तर समोर कोणीच नव्हते. महेशला वाटले उशीर झाल्यामुळे ती घाईघाईने निघून गेली असावी आणि मग त्याने आपले दुकान बंद केले आणि तो घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजता पुन्हा आली आणि येऊन फक्त उभी राहिली आणि रोजप्रमाणे महेशने फ्रीजमधील बाटली काढून टेबलावर ठेवली. इतक्यात काहीतरी वस्तू खाली पडली म्हणून मी खाली वाकलो, तर नंतर उभा राहून पाहतो तर काय, दुधाची बाटली घेऊन ती बाई निघून गेली होती. पण त्या दिवशी महेशला तिचा चेहरा बघवत नव्हता. खूपच अशक्त झाली होती ती बाई. खूप अशक्त झालेली होती. तिसऱ्या दिवशी पुन्हा ती बाई 8 वाजता आली आणि दुधाची बाटली घेऊन निघून गेली. महेशने आजही तिचा चेहरा जर निरखून पाहिला तर तिचा चेहरा पांढरा पडला होता. महेशला कळून चुकलं की पैसे नसल्याने ती बाई डॉक्टरांकडे गेली नसणार. त्याने लगेच आपलं दुकान बंद केलं आणि घरी निघून गेला. मग त्याने आपल्या बायकोला सर्व हकीकत सांगितली. लगेच महेशची बायको महेशला म्हणाली, चला आपण तिला कोणत्या तरी चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ व तिचे उपचार करू. मग हे दोघे त्या बाईंच्या घरी गेले तर आजूबाजूला कोणाचेच घर नव्हते. मग महेशने त्या बाईचे दार ठोठावले, पण ते दार हात लावताच उघडले गेले. मग ते दोघे आत गेले आणि त्यांच्या नाकात घाणेरडा वास शिरला. तसा दोघांनी नाकाला रुमाल लावला तरी दोघे आणखीन आत गेले. मध्ये खूप अंधार होता आणि लहान बाळाच्या खेळण्याचा आवाज येत होता. महेशने कशीबशी त्या खोलीतील लाईट लावली व तर समोरचे ते भयानक दृश्य पाहून त्याचे डोळे विस्फारले. दोघांनाही मोठा धक्का बसला. समोर ती गरीब
बाई मरून पडली होती आणि तिचे शरीर हळूहळू सडून लागले होते. तिच्याकडे पाहून वाटत होते की ती 3-4 दिवसापूर्वीच तिने जीव सोडला असावा. पण तिचे डोळे अजूनही त्या खेळत असणाऱ्या बाळाला पाहत होते आणि ते बाळ त्या बाईच्या डोळ्याकडे पाहून खेळत होते. त्या निरागस बाळाला हेही कळत नव्हतं की त्याची आई कधीच त्याला सोडून गेली आहे. बाजूला दुधाच्या बाटल्या पडलेल्या होत्या. हे दृश्य पाहून महेश व त्याच्या पत्नीच्या अंगावर शहारे निर्माण झाले होते. खरोखरच त्यावेळी ते दृश्य हेलावून टाकणारे होते. महेशला तर विश्वासच बसत नव्हता की एका मेलेल्या आईचा आत्मा 3 दिवस त्याच्या बाळासाठी दूध घेऊन जात होता. मग महेशने त्या बाळाला उचलले आणि आपल्या बायकोच्या हातात सोपवलं. मग त्या दोघांनी विधीनुसार त्या बाईचे अंत्यसंस्कार केले आणि त्या बाळाला दोघांनीही दत्तक घेतले.